तर नमस्कार, मी आज तुम्हाला माझं जुनं घर आणि नवं घर दाखवणार आहे. तर चला मी तुम्हाला माझं नवं घर आणि जुनं घर दाखवतो. तर चाललोय आता जुन्या घराकडं. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego. तर हे आमचं जुनं घर आहे. 2004 मध्ये घर बांधलं होतं. बघू शकता. हे मी जेव्हा म्हणजे लहान होतो तेव्हा ह्या भीती नव्हत्या समोरच्या. आता 2-3 वर्ष झाली असतील ह्या भीती बांधायला. तर आपण जाऊ आता आपल्या नव्या घराकडे. तर चला. हा 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 व्हिडिओ शूट करू राहील मी. थांबा आता. आणि हे आहे आपलं नवं घर. म्हणजे 2 ताळी आहे हे पण. आणि 2018ला बांधलं होतं हे घर. 4 रूम आहे याच्यामध्ये आणि वर टावर आहे. आता आपण आतमध्ये जाऊ. चला. तर हे आपले जाणार आहेत जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते. आणि हे आपलं ट्रॅक्टर आहे. हा मोगडा आहे. हा रोटा, तो पण रोटाची, तो जुना आहे. आणि ही टाली त्याला जोडलेली बघू शकता. गिरगाय आपली बाहेर बांधलेली. आतमध्ये दाखवतो मी तुम्हाला. चला. इथे शेळ्या आहे थोड्याशा, 2-4. ही एक कारोडा आहे आणि हे 2 गोरे बघू शकता. आणि हे आपल्या इकडं म्हणजे शेड आहे एक. मी तुम्हाला आतमधलं शेड दाखवतो. पन्नास 100 पत्राचं शेड आहे. बघू शकता तुम्ही. ही कुट्टी मशीन आहे. बघू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला माझं वर जाऊन घर दाखवतो कसं दिसतंय. बघा पायऱ्या आहे याला.
इथं 2 रूम आहे. खूप हवा सुटलेली वर. हे बघा घराच्या वरून कसं दिसतंय. कसं भारी दिसतंय. मी तुम्हाला आपलं तळ दाखवतो आता. ते बघा तळ दिसत असेल तिथं काही पण नाही. बघा आपलं डिश लावलेलं आहे इथं. हे टावर आहे. वर कोठडे ठेवलेले आहेत. तुम्हाला पत्र दाखवतो मी. हे आपले पत्र आहे बघू शकता. जवळजवळ 90-100 पत्राचं शेड आहे सगळं. मंदिराच्या पलीकडं पण आहे सगळं शेड. आणि आपलं चिचा आहे. हे मंदिर आहे दत्तात्रयाचं मंदिर आहे. हे आपलं रान आहे इकडं खाली. इकडं पण खालीच रान आहे बघू शकता. चिक्कूची झाडं पण आहे आपल्या खाली रानात. आणि आता मी तुम्हाला जुनं घर दाखवत होतो. बघा आपण पहिलं पाहिलं होतं ना ते जुनं घर आहे. आणि अलीकडं आपल्या काकाचं घर आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आमचे उरलेले डाळिंबाची रोपं. हे बघा आमचे 100 रोपं उरलेले आहेत. उरलेले नाही पण आपण तूट लावण्यासाठी ठेवलेले आहेत. या पूर्ण वाफ्यामध्ये रोपच होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये. आणि इकडं थोडीशी मका काढली होती आपण. त्या मुरघासातली मका. ती मका आहे ती. आणि मला आता तुम्हाला घर दाखवता काय सापडलं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे पक्ष्याचं पिल्लू आहे. खोप्यात होतं. खोपा पडला तर इथं उडून आलं. ते उडता येत नाही त्याला. हे बघा किती बारीक पिल्लू आहे ती. थंडी वाजली वाटतं त्याला. तुम्हाला दाखवतो मी खोपा त्याचा. हे बघा हा खोपा पडलेला इथं. आणि इथं होता खोपा त्या दोरीपाशी बघू शकता. खोपा पडलेला इथं शेडमध्ये होता आपल्या त्याचा खोपा. हे बघा पिल्लू किती भारी आहे. तर आपण ते पिल्लू त्या खोप्यामध्ये तिथं ठेवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता किती मस्त बसलेलं आहे. खोपा पडला होता आपण खोपा पण बसतो. तर माझं नाव गोरक्ष आणि माझं वय 16 आहे. आणि काल परवा माझी शाळा उघडली. आता मी 9वीत शिकतोय आता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.